हां लक्ष द्या बघा, एक्झरसाइजमध्ये काय जास्त काहीच नाही आहे, स्टेटमेंट आर्ग्युमेंट वगैरे काय म्हणजे उलटं इफ देन इकडं कन्वर्स लिहायचं. आता हे जे हे थेरमबद्दल बोलणं आहे, कशाबद्दल बोलणं आहे, थेरम. आता थेरम वगैरे काय असतात समोर येईल आपल्याला, ठीक आहे, जेव्हाची गोष्ट तेव्हा शिकायची, ठीक आहे. आता आपल्याला फक्त इफ आणि देन हा एक इंग्लिशचा कन्सेप्ट आहे, आपण तो इथं ॲड करायचा. कसं ॲड करायचं बघा. आता काय म्हटलेलं आहे यांनी, द ऑपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरलोग्रामचे ऑपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, माहिती आहे तुम्हाला पॅरलोग्राम कसा असतो, ठीक आहे. याचे ऑपोजिट अँगल कसे असतात, हे कॉन्ग्रुएंट. ही एक जोडी कॉन्ग्रुएंट, ही दुसरी जोडी कॉन्ग्रुएंट. हे ऑपोजिट अँगल असतात कॉन्ग्रुएंट. मग आपल्याला त्याला इफ करून लिहायचं. काय करून लिहायचं, इफ. इफ म्हणजे मग कसं लिहाल तुम्ही, जर हा पॅरलोग्राम आहे तर त्याचे ऑपोजिट अँगल कसे आहे, कॉन्ग्रुएंट. मग कसं लिहाल बघा, इफ एक क्वाड्रिलॅटरल, कारण पॅरलोग्रामला काय म्हणतो आपण, पॅरलोग्राम काय चौकोनी, काय चौकोन, चौकोनसाठी शब्द कोणता आहे, क्वाड्रिलॅटरल. इफ क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम. समजा समजा क्वाड्रिलॅटरल जर पॅरलोग्राम आहे, एक सेंटेन्स देन काय ॲड केलं, फक्त बघा एवढंच ॲड केलं आपण. इफ अ क्वाड्रिलॅटर इज अ पॅरलोग्राम देन opposite angles are congruent, then its opposite angles are congruent. ठीक आहे. म्हणजे बघा, जर क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम आहे तर त्याचे अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. मग सेकंड कसं होईल, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सेकंड तुम्ही सांगा बरं कसं होईल मग, if a quadrilateral is a rectangle, डायलॉग नाही रे बापा, क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. डायलॉग बरे आठवून राहिलं तुला, पुष्पा पाहून राहिला काय घरी. रेक्टँगल देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. डायलॉग म्हणतो तो, डायलॉग. हां 3 नंबर, इन आयसोस्केलस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. मग काय, इफ अ ट्रायंगल इज अ आयसोस्केलस ट्रायंगल. बाकी ॲज इट इज जसंच्या तसं छापून टाकायचं. कसं बघा, इफ ए ट्रायंगल इज आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस माहिती आहे ना तुम्हाला, ज्याच्या दोन बाजू कशा असतात, सारख्या. आयसोस्केलस ट्रायंगल देन द सेगमेंट. हां बघा इकडे लक्ष द्या, इफ अ ट्रायंगल इज आयसोस्केलस ट्रायंगल देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स. हे पुढचं ॲज इट इज लिहिता येईल पूर्ण. हां ठीक आहे. बघा परत समजून घ्या, इफ अ ट्रायंगल इज ए, स्पेलिंग चुकलं का ट्रायंगलचं, इफ अ ट्रायंगल इज आयसोस्केलस ट्रायंगल देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. ठीक आहे. फक्त काय टाकलं आपण, क्वाड्रिलॅटरल टाकला, इथं क्वाड्रिलॅटरल टाकला, इथं ट्रायंगल होता तर काय टाकलं, ट्रायंगल. घ्या लिहून, सोपं आहे. इफ आणि देन झालं आपलं. आता आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे उलटं. काय उलटं. समजा जर मी असं तुम्हाला म्हटलं, आता बघा, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. याचं उलटं करायचं आपल्याला. म्हणजे द अल्टरनेट्स अँगल फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स, 2 पॅरलल लाईन्सनं जे अँगल तयार होतात ते कॉन्ग्रुएंट असतात. 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल. कसं बघा, ही एक पॅरलल लाईन आहे, ठीक आहे, ही एक पॅरलल लाईन आहे. या 2 पॅरलल लाईनमध्ये एक ट्रान्सव्हर्सल टाकली तर अल्टरनेट अँगल तयार होतात. तुम्हाला सांगितलं अल्टरनेट म्हणजे एक या बाजूचा तर एक या बाजूचा, आणि आतील एक या बाजूचा तर आतील एक या बाजूचा. हे अल्टरनेट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, समजलं.
आता आहे आपल्याला पुढं ते ताण नका घेऊ. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, बघा मग आता याचं उलटं लिहायचं. कसं उलटं लिहायचं? इफ नाही आता हां आता टू पॅरलल लाईन्स दिलेले आहे, मग याचा उलटं कसं लिहू शकतो आपण? अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स, याचं उलटं कसं लिहू शकतो? इफ द लाईन्स आर पॅरलल. काय लिहू शकतो? इफ द लाईन्स आर पॅरलल, if the lines are parallel, then angle formed by alternate angle formed by alternate angle टाकू डायरेक्ट. then alternate angle formed by their transversal म्हणजे काय? त्यांची छेदिका. their transversal are congruent. कसे राहतील ते? कॉन्ग्रुएंट. समजलं? ठीक आहे. इफ द लाईन्स आर पॅरलल द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. सेकंड नंबरचं कसं होईल सांगा बरं. बघा सेकंड नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे? इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. ठीक आहे, देन द लाईन्स आर पॅरलल म्हणजे आता सुरुवातीला काय घ्यायचं आपल्याला? उलटं घ्यायचं. इफ द लाईन्स आर पॅरलल, मला माहिती आहे हे थोडं बोरिंग आहे तुम्हाला, पण समजून घ्या आता. इफ द लाईन्स आर पॅरलल, ते तुम्हाला ओळख आहे फक्त की थेरम जे आपल्याला समोर येणार आहे ते थेरममध्ये कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं? थेरमचं कॉन्व्हर्स काय असतं? कॉन्व्हर्स लिहिते ना आपण. कॉन्व्हर्स म्हणजे त्याचा काय असतं? उलटा भाग. म्हणजे कसं? समजा पायथागोरसचा थेरम माहिती आहे सगळ्यांना. पी आर स्क्वेअर ही झालं तुमचं हायपोटेनियस इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू पी स्क्वेअर क्यू आर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे काय? जर बघा म्हणजे सरळ सरळ हायपोटेनियसचा स्क्वेअर कोणाच्या बरोबर राहील? ठीक आहे, याच्यात उलटं कसं सांगू शकतो आपण? दोन बाजूंचा स्क्वेअर, ट्रायंगलमध्ये दोन बाजूचा स्क्वेअर, जर दोन बाजूच्या स्क्वेअरची ॲडिशन जर तिसऱ्या बाजूचा स्क्वेअर बरोबर असेल तर तो काय राहील? हायपोटेनस. याच्या उलट काय राहील? हायपोटेनसचा स्क्वेअर जर उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या बरोबर राहील तर तो काय राहील? काय म्हणतो आपण त्याला? राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे उलटं सांगू शकतो आपण. याचं उलटं किंवा याचं उलटं सेम, फक्त उलटं सांगायचं आपल्याला. हे बघा नसेल समजलं तरी फक्त समजून घ्या की काय चालू आहे. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे एक्झरसाइजला, प्रॅक्टिस सेटला. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आर मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे काय? इफ द लाईन्स आर पॅरलल, सप्लिमेंटरी अँगल म्हणजे माहिती आहे तुम्हाला रे किती बेरीज असते? 180. बरं. देन अ पेअर ऑफ द इंटेरियर अँगल, इंटेरियर म्हणजे काय? दोन लाईन मधले. इंटेरियर समर बॅचचं लिहून घेतलेलं आहे ना चांगलं, त्याच्यात दिलेले सर्व अँगल्स मेड बाय ए ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स. टू लाईन घ्यायची गरज नाही, लाईन घेतलेलीच आहे आपण. देन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे किती बेरीज रे? 180. तिसरं सांगा बरं मला त्याचं उलटं. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग काय लिहिसाल तिथं? इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स आर congruent, if the diagonals of the quadrilateral are congruent. अक्षर समजतं ना? समजून घ्या आता. then it is rectangle.
बघा समजून घ्या, जास्त काही अवघड नाही आहे, फक्त ते वर्डिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होते. द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर आपल्याला इथं माहिती आहे रेक्टँगल आहे. बघा समजून घ्या, उलटं कसं लिहिलं आपण. आपल्याला इथं माहिती आहे रेक्टँगल आहे. काय आहे? रेक्टँगल. रेक्टँगल असलं त्याचे डायगोनल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. याचं उलटं काय? आता इथं माहिती नाही आपल्याला रेक्टँगल आहे म्हणून आपण काय म्हटलं? डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. फक्त एक चौकोन आहे, असा एक चौकोन आहे, त्याचे काय डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहे. मग कोणाचे डायगोनल कॉन्ग्रुएंट्स असतात? रेक्टँगलचे. ठीक आहे, समजलं? हे सेम तसं उलटं. इथं लाईन्स पॅरलल दिलेलं आहे आपल्याला. काय दाखवल्या आपण? लाईन्स पॅरलल दाखवल्या. आता इथं डायरेक्ट उलटं घेतलं आपण, इफ द लाईन्स आर पॅरलल. इथं पण सेम अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट होते आपल्याला. काय दाखवायचे होते? कॉन्ग्रुएंट. आणि टू पॅरलल लाईन्स. आपण इथं काय दाखवलं मग? इफ लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल फॉर्म बाय देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला दिली होती ती आपण कॉन्व्हर्समध्ये टाकली. म्हणजे इथं माहीत होतं अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. इथं काय सांगितलं आपण? लाईन पॅरलल असल्यामुळे असतात. इथं पण सेम सप्लिमेंटरी अँगल बनतो, पण कशामुळे बनतो? लाईन पॅरलल असल्यामुळं. इथं काय माहीत होतं आपल्याला? रेक्टँगल आहे. काय होतं? रेक्टँगल. रेक्टँगलचे डायगोनल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. आपण उलटं म्हटलं. जर डायगोनल कॉन्ग्रुएंट आहे तर तो कोण आहे? रेक्टँगल. ठीक आहे, घ्या लिहून.